दंडोत प्रणाम. मायबाप हो, एक मित्र मला म्हणाला, तू गीता दररोज वाचवतो, लोकाला सांगतो, तर तुझा काय फायदा आहे त्याच्यात, लोकांचा काय फायदा आहे? मी म्हणलं, मित्रा, तू आस्तिक आहे का नास्तिक? ते म्हणलं, मी नास्तिक नाही, आस्तिक आहे. मग तुझी कोण्या देवावर श्रद्धा आहे? ते म्हणलं, माझी श्रीकृष्ण महाराजावर श्रद्धा आहे. मग म्हणलं, श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात माहिती आहे का तुला? श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती चैरमंती ते तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धिवंतम येन मामोपायंती ते म्हणले, अर्जुना, जो माझ्यामध्ये चित्त लावतो, मला त्याचा प्राण समजितो, मच्चिता मद्गत प्राणा, आणि परस्परामध्ये बोध करतो, लोकाला सांगतो गीता, बोध आहे तर परस्पर कथांचे माध्यम तुष्यन, त्याच्यातच तुष्ट राहतो, गीतेमध्येच प्रसन्न राहतो, गीतेच्या अध्ययनामध्येच तो आपलं धन्यता मानतो. तो बोधयंत परस कथयंत माध्यम तुष्यंती चरम तेशाम सतत युक्तानाम, आणि त्या सतत युक्त राहणाऱ्या माणसाला मी माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी देतो. अजून काय पाहिजे मायबाप हो? परमेश्वरापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि परमेश्वर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की मी तुम्हाला माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी देतो, मग अजून काय पाहिजे? मग तो मित्र नतमस्तक झाला आणि म्हणला, हो बरोबर आहे तुझं, आणि खरंच गीता करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. मायबाप हो, तुम्ही पण गीता वाचा, परमेश्वर श्रीकृष्ण महाराजाचं चिंतन करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि इथंच थांबतो. आणि थोडं सबस्क्राईब केलं नसलं तर कृपया सबस्क्राईब करा, अशी विनंती करतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.